एमएच फूड डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बघूया हॉटेलमध्ये चायनीज कशा प्रकारे बनतं। तर आपण आपलं दाखवतो हॉटेलमध्ये चायनीज बनण्याची प्रोसेस, काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकतात। आपण घरी या पद्धतीने चायनीज बनवू शकतो, एकदम इझी असतं बनवायचं। तर आपण या ठिकाणी नेरूळमध्ये आलेलो आहे। हॉटेल फ्युजन डाइन इन नेरूळमध्ये आहे हे। या ठिकाणी हायवेच्या बाजूला नेरूळ प्लाझा या ठिकाणी बघू शकतो। हॉटेल कशा प्रकारे आहे, सिटिंग कॅपॅसिटी हॉटेलचं इंटेरियर खूप छान आहे। तर आपण या ठिकाणी आता बघूया व्हेज मंचुरियनची रेसिपी। तर याच्यामध्ये कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे, बारीक मिरची चिरलेली टाकलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ, अजिनोमोटो आणि व्हाईट पेपर ॲड केलेला आहे, चिली सॉस, थोडासा चिली सॉस ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकतो आपण। त्याच्यानंतर मैदा थोडासा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। खूप झटपट पटकन बनणारी रेसिपी व्हेज मंचुरियन, खूप इझी आहे। आपण घरीही या पद्धतीने बनवू शकतो हॉटेल स्टाईल। थोडंसं पाणी, एकदम थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मिक्स केलं जात आहे। बघू शकतो आपण या ठिकाणी। खूपच सोपी पद्धत आहे, काही अवघड नसतं। आपण हॉटेल स्टाईल घरीसुद्धा अशी व्हेज मंचुरियन बनवू शकतो। या ठिकाणी आपण नेरूळमध्ये फ्युजन डाइन इन या ठिकाणी येऊनसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतो। नेरूळ प्लाझा बिल्डिंग, नेरूळ बिकानेर, बिहाइंड LP बस स्टॉप, सेक्टर नंबर 1, नेरूळ, नवी मुंबई। तर या ठिकाणी आपण बघू शकतो हा व्हेज मंचुरियनचा अशा प्रकारे डो तयार झालेला आहे, एकदम मस्त। तर आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडले जात आहेत व्हेज मंचुरियन। किती झटपट पटकन 1 ते 2 मिनटामध्येच हे तयार झालेले आहे, असं काही खूप वेळ लागत नाही आहे याच्यासाठी। बघू शकतो आपण या ठिकाणी खूप झटपट बनतात व्हेज मंचुरियन। तर आपण सुद्धा घरी असे व्हेज मंचुरियन ट्राय करा आणि याचा आनंद घ्या। आणि नेरूळमध्ये येतं तेव्हा या ठिकाणी फ्युजन डाइन इनला व्हिजिट करा। आपला यूट्यूब चॅनल एमएच फूड डायरी अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी आपल्याला दाखवतो। तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। नवीन नवीन लोकेशन आपल्याला कमेंट करा, आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा फूड आपल्याला जरूर दाखवू। तर या ठिकाणी आपण बघू शकतो व्हेज मंचुरियन फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये कलर नसल्यामुळे एकदम ते दिसायला साधे दिसतात, पण खायला खूपच चविष्ट असतात। कलर टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये, खूप छान प्रकारे हे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण या ठिकाणी बनवत आहे पनीर चिली, त्यासाठी पनीरची कटिंग करत आहे। पनीर चिलीची रेसिपी आपण या ठिकाणी बनवणार आहे। तर बघू शकतो आपण ही सुद्धा घरी एकदम इझी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तर या ठिकाणी पनीरचे असे पीसेस, छोटे छोटे पीसेस आपण करून आधी घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे पनीर चिली बनवण्याची, हॉटेल स्टाईल पनीर चिली। आता या ठिकाणी आपण थोडासा मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये मीठ, अजिनोमोटो आणि व्हाईट पेपर टाकून पाणी टाकून त्याचं बॅटर तयार केलेलं आहे। बॅटर जास्ती जाडही नाही, जास्ती पातळही नाही, नॉर्मल पद्धतीचं बॅटर आहे। आणि त्या बॅटरमध्ये डीप करून पनीरचे पीसेस तेलामध्ये फ्राय करायसाठी सोडायचे। मीडियम गॅसवरती ते तेलामध्ये सोडलेले आहेत, आपण बघू शकतो। ही सुद्धा रेसिपी एकदम झटपट पटकन बनणारी रेसिपी आहे, आपण घरीही ट्राय करू शकतो। एकदम इझी आणि सोप्या पद्धतीची आहे, असे काही जास्त त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स नसतात, एकदम सोपी सिंपल पद्धतीची रेसिपी आहे, आपण बघू शकतो। आता या ठिकाणी थोडंसं तेल घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण बारीक लसूण, आला पेस्ट आणि बारीक चिरलेली मिरची याच्यामध्ये तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेली आहे। पनीर चिलीची रेसिपी आपण चालू आहे या ठिकाणी बघू शकतो। मस्त असं तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट आणि मिरची छान भाजून घेतलेली आहे या ठिकाणी बघू शकतो आपण। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, थोडंसं असं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये।
मीठ चवीपुरतं, अजिनोमोटो आणि व्हाईट पेपर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि चिली सॉस, सोया सॉस, धनिया, स्प्रिंग ऑनियन ॲड केलेलं आहे. मस्तपैकी असं हे छान प्रकारे ही पनीर चिलीची रेसिपी चालू आहे, आपण बघू शकतो. आता फ्राय केलेले पनीर याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. फ्राय केलेल्या पनीर बरोबरच आपण एंडिंगला शिमला मिरची आणि लांबसर असा कांदा ऑइल फ्राय करून घेतलेला आहे, ते सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे. अशा प्रकारे झटपट पनीर चिलीची रेसिपीसुद्धा आपली बनवून झालेली आहे. आपण बघू शकतो छान प्रकारे पनीर चिलीची रेसिपी इथे बनवून झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, धनिया टाकलेला आहे, बघू शकतो. आपण ही रेसिपीसुद्धा घरी ट्राय करू शकतो. एकदम खूप सोपी आणि सिंपल आहे. आता या ठिकाणी आपण अजून एक रेसिपी दाखवत आहे, व्हेज हक्का नूडलची, बघू शकतो. कढईमध्ये असे तेल पूर्ण प्रकारे स्प्रेड करून, गरम कढईला असे पूर्ण तेल स्प्रेड करून घेतात पहिलं, जेणेकरून नूडल्स कढईला चिटकत नाहीत. एक्स्ट्राचे तेल ते काढून घ्यायचे बाहेर. व्हेज हक्का नूडलची रेसिपी, शिमला मिरची, कोबी, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेलं कोबी याच्यामध्ये टाकलेला आहे. नूडल्स ॲड केलेले आहेत, बॉईल केलेले नूडल्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये नमक, अजिनोमोटो, व्हाईट पेपर, स्प्रिंग ऑनियन, सोया सॉस, चिली सॉस आणि मस्तपैकी आता हे मिक्स करायचं चालू आहे. एकदम इझी सोपी प्रोसेस आहे. आपण घरीसुद्धा या पद्धतीने हक्का नूडल्स बनवू शकतो. व्हेज या चिकन, जशी आपली रिक्वायरमेंट असेल, चिकन किंवा अंडा असेल तर त्याच्यामध्ये आपण अंडा टाकून बनवू शकतो. आणि या ठिकाणी नेरूळ येथे पोझिन डायनिंगला येऊनसुद्धा याची आपण आस्वाद घेऊ शकतो. नेरूळ येथे सेक्टर 1 बिहाइंड LP बस स्टॉप. खूप छान प्रकारे व्हेज हक्का नूडल्स इथे बनवून झालेले आपण बघितले. झटपट बनणारी रेसिपी आहेत ह्या चायनीजच्या, आपण घरी बनवू शकतो. तर आपल्याला कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कसे वाटले आपल्याला ही रेसिपी. अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती MH फूड डायरीवरती आम्ही दाखवतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, कमेंट करा विसरू नका, लाईक करा, शेअर करा. MH फूड डायरी, व्हेज हक्का नूडल्स खूपच छान. या ठिकाणी व्हेज हक्का नूडल्स झालेले आहेत बनवून, आपण घरी ट्राय करू शकतो. पोझिन डायनिंगला येऊन विजिट करा जरूर. या ठिकाणी आपण आता अजून एक रेसिपी आपल्याला दाखवतो, व्हेज ट्रिपल राईस. तेल असं मस्तपैकी स्प्रेड करून घेतलेलं आहे कढईला. त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कोबी, गाजर, शिमला टाकलेला आहे. व्हेजिटेरियन सगळे टाकलेले आहे, जसे आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये व्हेजिटेरियन्स टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असा राईस ॲड केलेला आहे, बॉईल केलेला राईस.
शेला राईस चायनीजसाठी खूपच छान असतो. तर मार्केटमधून आपण आपल्याला जेव्हा आपण घरी चायनीज बनवत असेल तर आपण शेला राईस घेऊन त्याला भिजत ठेवायचा 1 तास आणि त्याच्यानंतर उकळत्या पाण्यामधून बॉईल करून घ्यायचा. पाण्यामध्ये मीठ थोडंसं ॲड करून. खूप सोपी प्रोसेस आहे. चिली सॉस टाकलेला आहे याच्यामध्ये, थोडासा कलर टाकलेला आहे बघू शकतो आपण. नेरूळ येथे सेक्टर 1ला येऊन ओसियन डायनिंगला जरूर विजिट करा आणि या ठिकाणचा चायनीज खूप छान प्रकारे टेस्टी चायनीज आहे. तर नक्की येथे विजिट करून चायनीजचा स्वाद घ्या. व्हेजिटेबल राईस या ठिकाणी बनवायचं प्रोसेस चालू आहे बघू शकतो आपण. चायनीज बनवण्याची प्रोसेस एकदम साधी आणि सोपी आहे. आपण सुद्धा अशा प्रकारे घरी बनवू शकतो. अशा प्रकारे व्हेजिटेबल साईजचा व्हेज शेजवान राईस तयार झालेला आहे. खूपच छान बघू शकतो आपण. खूप छान सुंदर दिसतंय. तर आपल्या चॅनलला MH फूड डायरीला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण व्हेजिटेबल राईसची ग्रेव्ही ते व्हेज मंचुरियन ग्रेव्ही तयार करत आहे. बघूया याची रेसिपी. तेलामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. थोडेसे व्हेजिटेरियन्स टाकलेले आहेत. बीन्स, शिमला मिरची, कोबी मस्त तेलामध्ये भाजून घेतलेले आहे बघू शकतो आपण. तेलामध्ये छान प्रकारे भाजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मग परत पाणी ॲड केलेलं आहे. नमक, अजिनोमोटो, व्हाईट पेपर, चिली सॉस, थोडासा कलर, फूड कलर, आणि शेजवान चटणी. या प्रकारे ही ग्रेव्ही तयार आहे बघू शकतो. धनिया, कोथिंबीर टाकून झालेली आहे. व्हेज मंचुरियनची ग्रेव्ही तयार होत आहे बघू शकतो आपण या ठिकाणी. आता ही ग्रेव्ही पातळ आहे तर याला जाडसर करण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करतो. कॉर्नफ्लॉवर हे पाण्यामध्ये थोडंसं असं मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड केले की ती ग्रेव्ही आपल्याला हवी तशी जाडसर होते. जसे आपल्याला जाडसर हवे त्या प्रकारे आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाण्यामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं आता गरम झालेलं आहे कॉर्नफ्लॉवरची या ठिकाणी बघू शकतो. प्रकारे कॉर्नफ्लॉवर ॲड केलं जात आहे घट्ट करण्यासाठी. पाण्यामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लॉवर असं ॲड करायचं जेणेकरून ती ग्रेव्ही घट्ट होते बघू शकतो आपण. खूप साधी आणि सोपी प्रोसेस आहे. तर या ठिकाणी व्हेज मंचुरियन ग्रेव्ही तयार आहे.